हे बघा प्रभावळ वगैरे आलेले आहेत बाप्पांचे, जे मोल्ड्स असतात आकार देणारे साचे जे असतात ते इथे आलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता की हा जो पार्ट होता लास्ट टाइम अरुण दत्ते दादा होते त्यांचा हा पार्ट होता, हा पाठी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आहोत मुंबईच्या राजाच्या इथे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम पवार आणि तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन चॅनलमध्ये. हा माझा नवीनच चॅनल आहे, ॲक्च्युली हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि माझ्या पहिल्या ब्लॉगच्या माझ्या चॅनलचा श्री गणेश करण्यासाठी मी पहिल्यांदाच चाललो परेड वर्कशॉपला. माझ्या पाठी तुम्ही ही गल्ली आहे ते ओळखू शकता. ही परेड वर्कशॉपच्या राईट साईडची गल्ली आहे, तीच ही गल्ली आहे. आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत आतमध्ये, तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहे मी. तर मित्रांनो आता आपण बघा, तुम्ही बघू शकता आपण आता गेटवरती आलोय. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधली जी काय तयारी चालू आहे बाप्पाच्या आगमनासाठी, बाप्पा आकार घेण्यासाठी, तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. तुम्ही इकडे बघू शकता की गेल्या वर्षी इकडे आपला चिंतामणी, लाडका चिंतामणी जे आहे त्याने आकार घेतला होता सिद्धेश दिघोळे यांच्या थ्रू. हीच ती जागा आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की भरपूर भरपूर म्हणजे खूप जास्त काम झालेलं आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे जे आपले कामगार लोक आहेत, जे हे मंडप कामगार कारीगर लोक आहेत, त्यांचं काम चालू आहे. इकडे हे बघा प्रभावळ वगैरे आलेले आहेत बाप्पांचे, जे मोल्ड्स असतात आकार देणारे साचे जे असतात ते इथे आलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता की हा जो पार्ट होता लास्ट टाइम अरुण दत्ते दादा होते त्यांचा हा पार्ट होता, हा पाठी. आणि गेल्या वेळेसची सगळ्यात ट्रेंडिंग मूर्ती म्हणजे परेडचा महाराजा, ही इकडेच आकार घेत होती. हीच ती जागा आहे. तुम्ही इकडे बघू शकता की हे जे साचे आहेत ते साचे सुद्धा इथे आलेले आहेत. ते समोर बघायचे प्रभावळ असतात, साचे इथे आलेले आहेत इकडे. तर मित्रांनो आता आपण परेड वर्कशॉप कव्हर केलेलं आहे. आता आपण पुढच्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. आता तुम्हाला लगेचच पुढच्या ठिकाणी घेऊन जातो. चला भेटूया पुढच्या ठिकाणी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आहोत मुंबईच्या राजाच्या इथे. अजून इकडे काही प्रिपरेशन चालू नाही झालेली आहे. आज ग्राउंड आहे, तिकडे पूर्ण डेकोरेशन असतं. ही जी पूर्ण गल्ली आहे, या गल्लीमध्ये जी रांग असते आपली बाप्पाकडे जाण्याची, दर्शनाची रांग असते ना, ती आहे इथे. इकडे आपला लाडका मुंबईचा राजा विराजमान होतो, हीच गल्ली आहे. आज दोन बिल्डिंगच्या मध्ये. आणि इकडे ट्रॉलीज ठेवल्यात. ही एक ट्रॉली आहे आणि तिकडे समोर अजून एक ट्रॉली आहे. आणि हा पूर्ण अख्खा दरबार मुंबईच्या राजाचा. अजून इकडे तर काहीच तयारी चालू झालेली नाहीये. तर आपण जाऊया आपल्या पुढच्या जागेवरती आणि तिकडे आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आहोत लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ. ते तुम्ही बघू शकता की इकडे हा मंडपाचा एरिया आहे. हे पाठचं हनुमान मंदिर. किंवा तुम्ही इकडे बघू शकता हे जे आपलं लालबागच्या राजाचं पाषाण आहे, हे पाषाण इकडे आहे बरोबर. आणि हे बाजूचं श्री हनुमान मंदिर, हे हनुमान मंदिर आहे इकडे. आणि इकडे समोरच मच्छी मार्केट आणि ही पूर्ण शिवडा गल्ली तुम्ही दिसता आतमध्ये.
हे तुम्हाला गल्ली दिसत असेल, ही आपली मेन गल्ली आहे. बाप्पापर्यंत येण्यासाठी दर्शनाची रांग असते. तर मित्रांनो, आता आपण आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ. आणि तुम्ही इथे बघू शकता की ट्रॉलीज ठेवलेला आहे तिकडे समोर. ही एक ट्रॉली आणि ही एक ट्रॉली जी आहे त्याच्यामधली एक आपल्या देवीची ट्रॉली आहे त्यांची, आणि दुसरी म्हणजे आपल्या बाप्पाची ट्रॉली. हा तुम्ही टनल ओळखू शकता की या टनलमधून आपण एक्झिट करतो तेव्हा हा टनल होता आणि VIP ला नेतून येते मोस्ट ऑफ टाइम्स. आणि इकडेच चिंतामणीचं ऑफिस आहे बाजूला, हे ऑफिस चिंतामणीचं. आणि ही पूर्ण जी आहे लाईन, ही पूर्ण लाईन दर्शनाची लाईन असते. इथून दर्शनाची लाईन येते तर हे जे आपलं चिंतामणीचा मंडप आहे ही इथपर्यंत जातो. तुम्ही वरती बघू शकता चिंचोपी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आणि इकडून तयारी म्हणजे इथून अजून इथे सुद्धा काहीच तयारी सुद्धा झालेली आहे. इकडे त्यांचं सुद्धा काम चालू आहे आता सध्या. बघू शकता की इकडे त्यांचं BMCचं काम चालू आहे. इकडे म्हणजे रस्ते ते वगैरे खोदलेले आहेत. तर इकडेच अपडेट एवढंच आहे. आपण इकडे पुन्हा येऊ आठवडाभरात आणि इकडेच अपडेट तुम्हाला पुन्हा देऊ. भेटूया आपला नेक्स्ट ठिकाणी. तर मित्रांनो, आपण आता आलोय गणसंकुल जवळ. हा तुम्ही गणसंकुलचा गेट बघू शकता. आणि आता हे इकडे बंद आहे सर्व. बघा इकडे आतमध्ये काम चालू आहे. आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मी सध्या. आता बघा आतमध्ये एवढी तयारी अजून झालेली आहे गणसंकुलची. जेव्हा गेट्स ओपन होतील तेव्हा आपण आतमध्ये जाऊ शकतो, पण सध्यासाठी आता काही जाऊ शकत नाही आपण आतमध्ये. तर इकडे सध्या तरी अजून गणसंकुलचा एवढाच अपडेट आहे. बाकी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया इकडे जेव्हा गेट्स ओपन होतील इकडचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आहे आता बकरी अड्ड्याला. आणि इकडे अजून काही तयारी नाही झालेली आहे. म्हणजे इथे तुम्ही फक्त बघू शकता की समोर फक्त एकच जे आहे श्री हनुमानाची फक्त एक मूर्ती सारखं आहे, जे प्रभावाला वाटे असतं त्यासारखं एक स्ट्रक्चर आहे तिकडे समोर फक्त. इकडे अजून काहीच कुठल्याही प्रकारचा मंडप वगैरे गणपती बनण्याचा तेवढं असं अजून काहीच नाही आहे. काही अपडेट नाही आहे इकडे सध्या तरी. तर आपण पुढे कंटिन्यू करूया. पुन्हा एकदा पुढच्या वीकमध्ये आपण इथे येऊ. तेव्हा तुम्हाला एक असं अपडेट मी नक्की पुन्हा देईल. तर मित्रांनो, आपण आजचा ब्लॉग इकडे संपवतोय. आजची तारीख 7 जून 2026. आजच्या तारखेचा हा अपडेट होता. आज आम्ही फिरलो ज्या ठिकाणी जिकडे गेलोय, जे आपले मेन स्पॉट आहेत गणपतीचे तिकडे गेलोय आम्ही. तिकडे तुम्हाला अपडेट दिले आहेत. पुढच्या आठवड्यात सुद्धा आम्ही एक असाच सेम ब्लॉग बनवू. आणि तुम्हाला मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर जे कोणी बघताय त्यांनी प्लीज भरभरून सपोर्ट द्या. कुठलाही अँगल चुकला असेल, काही बोलताना माझ्याकडून शब्द चुकले असतील तर मित्रांनो मला सांभाळून घ्या. आणि असंच तुम्हाला मी पुढचा कंटेंट खूप अजून हवे चांगला कंटेंट देत राहील. त्यासाठी प्लीज कमेंट्समध्ये एक चांगला रिव्ह्यू सोडा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.